अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, तुम्ही सुद्धा सततच्या नकारात्मक गोष्टींनी हैराण झाला आहात का? त्याचबरोबर तुम्हाला एखादा असा काही आजार असेल जो गंभीर आजार आहे किंवा तुम्ही सततच्या आजारपणाला कंटाळलेले आहात किंवा कोणाकोणाला अशीही भीती असते की अकाली मृत्यू येण्याची भीती प्रत्येकालाच असते, पण तो अकाली मृत्यू आपल्याला येऊ नये असं जर देखील तुम्हाला वाटत असेल, त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही गोष्टींचे भय राहू नये, नैराश्य येऊ नये आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कधी अपयश येऊ नये आणि सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल, तर नक्कीच आणि त्याचबरोबर यमांना सुद्धा हार पत्करावी लागला असा जो महामृत्युंजय मंत्र आहे, अशा महामृत्युंजय मंत्राची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अशा परिस्थितीत प्रभू देव परमेश्वर नावाची जी काही ऊर्जा शक्ती आपल्याला ऊर्जा देते, पाठिंबा देते, या अनुषंगाने आज मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जपाचे फायदे सांगणार आहेत आणि थोडक्यात माहिती देखील सांगणार आहे. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपण सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा आपण जे काही न्यूजपेपर वाचतो, त्यामध्ये आपल्याला रोज काही ना काही वाईट गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात. त्यामुळे मन सुन्न होतं व चिंता, ताणतणाव वाढतो, काळजी वाटते. आपसुकच घरातील वातावरण देखील नकारात्मक व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाचे मन अज्ञात भीतीने पोखरले जाते आहे. अशा परिस्थितीत प्रभू देव परमेश्वर नावाची ऊर्जा शक्ती आपल्याला ऊर्जा देते आणि पाठिंबा देत असते. या अनुषंगाने आज मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जप कसा करायचा आणि त्याची माहिती काय आहे ते तुम्हाला सुरुवात करते सांगायला. तर मंडळींनो, यमराजांनाही हार पत्करावी लागली होती, हा महामृत्युंजय मंत्र आहे. तर मंडळींनो, जो माणूस सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याचा आत्मा घेऊन यमलोकी जाण्यासाठी यमराजाला परत एकदा विचार करावा लागतो, असे शिवपुराणामध्ये सांगितले गेले आहे. तो लवकरच भक्तांची हाक ऐकतो आणि त्यांचे दुःख दूर करतो. भगवान शिव भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. जटाधारी शिवशंकर यांना संतुष्ट करण्यासाठी कोणत्याही मनुष्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही. शास्त्रात देखील असे म्हटले आहे की महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि यापुढे यमराजाला सुद्धा हार मानावी लागते. म्हणूनच तुम्हाला मंडळीने सांगितलं आहे की महामृत्युंजय मंत्र हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. आता महामृत्युंजय मंत्र हा आपण जप केल्याने सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडतात आणि फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम आहे मनातील नैराश्य आणि भय दूर होते. महामृत्युंजय मंत्राचे नियमित स्मरण किंवा जप केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारचे भय किंवा तणाव दूर होण्यास मदत होते. जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास निरंतर चालणाऱ्या जीवन आणि मृत्यूच्या कालचक्रातून मानवी जीवनास मुक्ती मिळते. दुसरं आहे आजार दूर होण्यास मदत होते. जर कोणाला कसलाही आजार किंवा रोग झाला असल्यास त्याने महामृत्युंजय मंत्राचा दिवसभरात कमीत कमी 1000 वेळा जप केला पाहिजे. असे केल्यास निश्चितपणे लाभ प्राप्त होतो. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास कोणत्याही आजाराचा सामना करण्याची मानसिक ताकद मिळते. तसेच मनाला स्थिरता आणि एकाग्रता प्राप्त होते. सुख आणि यश प्राप्त होते. हा आहे तिसरा फायदा. तर महामृत्युंजय मंत्राचा नियमितपणे जप केल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यात यश प्राप्ती सहज शक्य होते. जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांचा सामना करण्याचे मानसिक बळ देखील प्राप्त होते. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय ठरते किंवा दूर होते. याचबरोबर मनात सकारात्मक दृष्टिकोन देखील निर्माण होतो. त्यानंतरचा फायदा आहे तो म्हणजेच अकाली मृत्यू आणि आजारपणापासून सुटका होते. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास अकाली मृत्यू आणि आजारपणापासून सुटका होते. यासाठी आपण या मंत्राचा 1,00,000 वेळेस जप किंवा उच्चारण केलं पाहिजे. यामुळे आपल्याला दीर्घायुत्व प्राप्त होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणताल की ताई, दिवसभरामध्ये 5,000 वेळेस किंवा 10,000 वेळेस किंवा आमच्याकडून 5,00,000 वेळेस हा जप कसा पठण व्हावा? तर मंडळींनो, नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते इथे मी तुम्हाला की मंडळींनो, जर तुम्ही रोजची नित्यसेवा जी करता स्वामींची, त्यामध्ये आपण दिवसभरात नित्यसेवा कधीही करू शकतो. पण महामृत्युंजय मंत्र असेल तर तुम्ही ज्यावेळेस नित्यसेवा करता त्यामध्ये तुम्ही ही सेवा ॲड करू शकता, त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता.
जर मंडळींनो तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जर महामृत्युंजय मंत्र असेल, कालभैरवाष्टक स्तोत्रम असेल, याचं पठण नियमितपणे करत गेलात तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो आणि जेवढी जपसंख्या आपल्याला पाहिजे आहे तेवढी सुद्धा ती आपल्यामुळे होते. आणि त्याचबरोबर आपण ही जी संख्या आहे, प्रथम काय करा, महामृत्युंजय मंत्र तुम्ही 11 वेळेस पठण करा सुरुवातीला. त्यानंतर तुम्ही ती संख्या वाढवत जा. जसं तो तुम्हाला पाठ होऊन जाईल मंत्र, तसा तो तुम्ही बरोबर योग्य रीतीने त्याच्यामध्ये संख्याने वाढवत जा. आणि महामृत्युंजय मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तो योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीनेच तो उच्चारण करून पठण करायचा असतो आणि त्याची शक्ती ही खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून तुम्हाला सांगते की महामृत्युंजय मंत्र जप नक्की करा. जर तुमच्या घरामध्ये महामृत्युंजय यंत्र असेल तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही जर अभिषेक केला शुद्ध प्यायच्या पाण्याने महामृत्युंजय मंत्राचं पठण करून 1 माळ पूर्ण जरी जप करून तुम्ही तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येकाने टॉनिक म्हणून जरी घेतलं, औषध म्हणून जरी घेतलं, तरी नक्कीच सुंठी वाचून खोकला जाण्यासारखं आहे. म्हणूनच तुम्हाला सांगते की महामृत्युंजय मंत्र अतिशय प्रभावी, अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. एकदा अनुभव तुम्ही घेऊन बघाच. मी सुद्धा माझ्या रोजच्या सेवेमध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस महामृत्युंजय मंत्राचं पठण हे करते म्हणजे करतेच. जे कोणी केंद्रामध्ये केंद्रामध्ये आरतीला जे सेवेकरी जात असाल त्यांना सुद्धा माहिती आहे. दिवसभरामध्ये महामृत्युंजय मंत्राचं पठण होत नाही केंद्रामध्ये आरतीच्या नंतर, पण संध्याकाळी 6:30ची केंद्राची आरती झाली की त्यानंतर तिथे बसून मंत्रस्तोत्राचं पठण होतं आणि त्यामध्ये आवर्जून कालभैरवाष्टक स्तोत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, याचं हे पठण केलं जातंच म्हणजे जातंच. त्याच्यामुळे एवढी ते तुम्ही त्याची जास्तीत जास्त संख्या वाढवा. पहिले थोडे 11 वेळेस करा, नंतर तुम्ही वाटलं असं 1 माळ रोज जरी केली तरी अतिशय उत्तम असेल. पण तुम्हाला त्याचे मी फायदे सांगितले आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याचे फायदे आहेत आणि ते तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण तुम्ही हळूहळू तशी सेवा वाढवत जाल, तुमची संख्या जशी वाढत जाईल या मंत्राच्या जपाची, जसं तुम्हाला त्याची अनुभूतीही येत जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की नक्कीच महामृत्युंजय मंत्र हा कसा जप करायचा आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतात. तर नक्कीच या मंत्राचा रोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही नक्कीच आवर्जून समावेश करावा महामृत्युंजय मंत्राचा. म्हणजेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात. हा आहे महामृत्युंजय मंत्र. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला तिथे भेटून जाईल, पण योग्य उच्चार करूनच त्याचं पठण करा. आणि हो, कुठेही तुम्ही चालता बोलता करू शकता, पण जर तुम्हाला नक्कीच जपसंख्या वाढवायची असेल, काउंट करायची असेल, तर नक्कीच देव घरासमोर बसून धूप दीप लावूनच तुम्ही हा मंत्राचा जप करा आणि अनुभूती नक्की घ्या. नाहीतर तुम्ही अगरबत्ती पूर्ण लावून जरी तुम्ही ती अगरबत्ती संपेपर्यंत या मंत्राचा जर तुम्ही जप केला, पठण केलं आणि तो अंगारा तुम्ही सगळ्या घरामध्ये फुंकरला, सगळ्यांना घरामध्ये तुम्ही लावला कपाळी, तरी सुद्धा तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल, तुमच्यामध्ये जी काही नैराश्य आलं आहे ते सुद्धा दूर होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.